नमस्कार. आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क. विदर्भातील उद्योगांसाठी धक्कादायक बातमी. विदर्भातील उद्योगांवर वीज दरवाढीचा मोठा अन्याय होत असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय ठामपणे मांडत सरकारला धारेवर धरले. वीज दरवाढीमुळे उद्योग संकटात. पॉवर इन्सेंटिव्ह योजनेत बदल, मोठा फटका. 2016 पासून सुरू असलेल्या पॉवर इन्सेंटिव्ह योजनेत 23 जून 2022 रोजी करण्यात आलेल्या बदलांमुळे उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे विदर्भात मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असतानाही स्थानिक उद्योगांना त्याचा लाभ मिळत नाही. ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं त्यांनी सांगितले. वाढत्या वीज दरांमुळे उद्योग इतर राज्यांकडे स्थलांतरित होत असून विदर्भातील रोजगार संधींवर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भाला विशेष सवलती देणे अत्यंत आवश्यक असल्याचंही मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले. मुख्य मागण्या: 550 कोटी रुपये तात्काळ द्या. स्वतंत्र पॉवर इन्सेंटिव्ह योजना लागू करा. उद्योगांना वीज दरवाढीत दिलासा द्या. दरम्यान ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन या निर्णयाचा सखोल आढावा घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. विदर्भाच्या औद्योगिक भवितव्याचा हा मोठा प्रश्न. आता सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अशाच ताज्या, सत्य आणि धडाकेबाज बातम्यांसाठी आता लगेच वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की द्या. अध्यक्ष महाराज, 2016 मध्ये राज्य शासनाने विशेष करून विदर्भ व मराठवाड्याच्या उद्योगांना मदत व्हावी यासाठी पॉवर इन्सेंटिव्ह योजना सुरू केली. अध्यक्ष महाराज, तेव्हा मी वित्तमंत्री होतो. 2016 मध्ये ही योजना सुरू करताना मनात एकच भाव होता. विदर्भाचा करार करून संयुक्त महाराष्ट्रामध्ये आम्ही सामील झालो. आम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येता कामा नये. पण अध्यक्ष महाराज, या पॉवर इन्सेंटिव्ह योजना सुरू केल्यानंतर पहिल्यांदा मी वित्तमंत्री म्हणून 1000 कोटीची तरतूद केली. आणि अध्यक्ष महाराज, जेव्हा उद्योग स्पर्धेमध्ये टिकायला लागले, स्पर्धाक्षम झाले, बाजूच्या छत्तीसगडशी स्पर्धा करण्यामध्ये वीज आणि त्याचा दर हा स्पीड ब्रेकर होता. देशामधली सर्वात महागडी वीज आमच्या राज्यात होती आणि तेव्हा छत्तीसगडमध्ये स्थलांतरित होऊ नये यासाठी आपण ही पॉवर इन्सेंटिव्ह योजना केली. आता ती तरतूद वाढून मग 1200 कोटी केली आणि या 1200 कोटी पैकी विदर्भाच्या उद्योगाला अप्रत्यक्ष जी मदत इन्सेंटिव्ह योजनेमध्ये ही 550 कोटी स्पर्धात्मक राहण्यासाठी दिली जात होती. पण अध्यक्ष महाराज, 23 जून 2022 रोजी शासनाने या योजनेत बदल केला आणि विदर्भाच्या वाट्याला हा येणारा 550 कोटीचा निधी अशा काही विचित्र अटी टाकल्या की तो निधी 350 कोटीवर आला. जवळपास 200 कोटी रुपयाची घट ही विदर्भाच्या हक्काची, विदर्भाच्या वाट्याची ही घट 23 जून 2022 ला विदर्भासोबत पुन्हा एकदा विश्वासघात झाला. पण MSEDCL कडून या संदर्भामध्ये मी स्वतः आकडेवारी मागितली तर विदर्भात वीज निर्माण करण्याची केंद्र आहे. कोळसा आमचा, प्रदूषण सहन आम्ही करायचं आणि वीज जी आमच्या हक्काची, जिथं तुमचं ट्रान्समिशन लॉसेस, तुमचं डिस्ट्रीब्युशन लॉसेस हे जर विदर्भात मोठ्या प्रमाणावर वीज वापरली तर MSEBचं म्हणजे तेव्हाच्या साधारणतः 2 ते 3 हजार कोटी रुपयाचा फायदा होऊ शकतो. कारण डिस्ट्रीब्युशन लॉसेस, ट्रान्समिशन लॉसेस हे सारे लॉसेस वाचतात. पण अध्यक्ष महाराज, या ठिकाणी 1200 कोटीची तरतूद केली आणि नंतर मात्र मग तो काही निधी हा वितरित होऊ शकला नाही. कारण नियम असे केले की ज्या नियमाने विदर्भ व मराठवाडा या दोन्ही ठिकाणी अधिकाऱ्यांनी अध्यक्ष महाराज अन्याय होईल अशा अटी टाकल्या. आज त्याचा परिणाम काय झाला? अनेक उद्योग आता सीक होत चालले. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की 1200 कोटी हे विदर्भाच्या औद्योगिक पुनर्जीवनासाठी आवश्यक असलेलं जीवनदायी पाऊल आहे. हे त्या ठिकाणचा रोजगार टिकावा, त्या ठिकाणचे उद्योग टिकावे, त्या ठिकाणची आर्थिक स्थिती उत्तम व्हावी. आणि म्हणून आता प्रश्न अर्धा तास उपस्थित करणारा हाही विदर्भातला आणि उत्तर देणाऱ्या गरीब मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या ताई आहे.
मला आपल्याला एकच विनंती आहे की या संदर्भात आपण जो बदल आपण केला 23 जून 2022 मध्ये, तो बदल जो मूळ 2016 मध्ये ही योजना सुरू झाली त्या योजनेनुसार विदर्भाच्या वाट्याला जे 550 कोटी होते ते 550 कोटी मिळावेत. अन्यथा तुम्ही 550 कोटी लॉक करा आणि त्याच्यामध्ये विदर्भाची स्वतंत्र योजना करा. आपल्याला माझी या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आग्रहाची विनंती आहे, आपण एक सक्षम कार्यक्षम मंत्री महोदय आहात, हे 550 कोटी आम्हाला द्यावेत. किंवा अधिकाऱ्यांनी काही आकड्याचा खेळ तुम्हाला समजून सांगितला असेल ब्रीफिंगला तर मला सांगा, आकड्याचा खेळ कसा सांगायचा ते मी सांगतो. पण या संदर्भातली बैठक घेऊन आम्हाला 550 कोटी विदर्भाला देऊन तिचे उद्योग जिवंत राहिले पाहिजे या दृष्टीने आपल्याकडून निर्णय अपेक्षित आहे. धन्यवाद. जो सुधीर भाऊनी या ठिकाणी अर्धा तास चर्चेमध्ये ती 2016 मध्ये पॉवर इन्सेंटिव्ह योजना जी मराठवाडा आणि विदर्भातल्या उद्योगांसाठी आपण आणली होती त्या योजनेतला निधी कमी केला अशा संदर्भातली ही अर्धा तास चर्चा इथे सुधीर भाऊंनी मांडलेली आहे. परंतु या योजना ही 2022 ते 27 मध्ये पण आपल्या चालू आहे आणि 1200 कोटी रुपयाची तरतूद ह्या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. परंतु 2022 पूर्वी ह्या योजनेत असं निदर्शनास आलं की काही ठराविक उद्योगच या योजनेचा लाभ घेत होते आणि म्हणून 5-6 उद्योग जे इंडस्ट्रीवाले आहेत त्यांनाच त्याचा फायदा होत होता. म्हणून आता आपण कॅपिंग लावलेला आहे की 20 करोड रुपयापर्यंत इन्सेंटिव्ह वेगवेगळ्या पद्धतीच्या, मग त्यामध्ये प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या जर उद्योगांना ह्याचा लाभ देण्यासाठीची कॅपिंग लावलेली आहे. त्यामध्ये लोड फॅक्टर, पॉवर फॅक्टर, टीओडी, नवीन कनेक्शन अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून आपण अशा पात्र ग्राहकांना ही सबसिडीचा लाभ मिळवून देतो आणि त्यामुळे कदाचित 550 कोटी रुपये हे विदर्भातील उद्योगांना मिळाले असतील. पण काही आपल्या सूचनेनुसार आपल्याच उपस्थितीमध्ये एक बैठक आपण या संदर्भामध्ये घेऊ आणि कशा पद्धतीने सर्वच उद्योगांना ह्याचा लाभ देण्यात येईल या संदर्भामध्ये आपण त्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ. विदर्भाला का कमी पैसे यायला लागले तर 23 जून 2022 मध्ये काही निकष बदलले आणि ते निकष बदलल्याबरोबर अडचणी निर्माण झाल्या. आणि मगाच मी म्हणालो की मराठवाड्याला जे द्यायचे ते अलग करा. विदर्भ 550 कोटी आम्हाला 2016 पासून 22 पर्यंत 550 कोटी मिळायचे. छोटे छोटे उद्योग आहे, बाजूच्या छत्तीसगडमध्ये जाणं त्यांना सोपी आहे. तर माझी विनंती एवढीच आहे की बैठक तर नक्कीच घ्या, मला विश्वास आहे. पण आमच्या विदर्भासाठी जे 550 कोटी हे आमचा जे योजना आहे पॉवर इन्सेंटिव्ह योजना ती विदर्भाची स्वतंत्रच करून द्या. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंच्याच उपस्थितीमध्ये ह्या योजनेचा रिव्ह्यू घेण्यासाठी एक बैठक लावून कशा पद्धतीने विदर्भाच्या उद्योगांना जास्तीत जास्त सवलत देता येईल ह्या संदर्भात बैठक घेऊ.